शेवगाव नगर परिषद हद्दीमध्ये वार्ड क्रमांक 3 गेवराई रोड हनुमान नगर येथील हनुमान नगर येथे जाण्यासाठी मागील 30 वर्षांपासून कुठल्याही प्रकारचा रस्ता उपलब्ध नसून शेवगाव नगर परिषदेला वेळोवेळी निवेदन देऊनही शेवगाव नगर परिषदेने या रस्त्यासाठी कुठलीही प्रकारची दखल घेतली नाही। त्यामुळे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी गुडघ्याभर पाण्यातून येणे जाणे करावे लागत आहे। यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला तरी नगर परिषदेने कुठल्याही प्रकारची आत्तापर्यंत दखल घेतली नाहीये। मी ग्रामीण रुग्णालय शेवगाव गेवराई रोड शेवगाव येथील रहिवासी असून या रस्त्याच्या परिस्थितीला म्हणजे अनेकदा तोंड द्यायला लागलेले मुलांच्या शाळा दवाखाने रात्रीचं रात्रून दिवसा येण्या जाण्याचे खूप त्रास होतोय। मुलांना शाळेला इतकी अडचण येते का कधी कधी पाणी जर साचलं नाही खड्ड्यानी तर मुलांचा शाळा बुडून घरी राहावं लागते आणि एखादा जर आजारी असेल तर त्याला इतकं तोंड द्यावं लागतं दवाखान्यात जायला का बस। पण आम्ही वारंवार नगर परिषदमध्ये तक्रार दिलेली आहे, सगळ्या नगरसेवकला सांगितलेलं आहे आमच्या रस्त्याची अडचण आहे, तरी पण कुणी लक्ष दिलेलं नाहीये। नगर परिषदेनं येत्या 15 दिवसात रस्त्याची दखल घेतली नाही तर नगर परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा नागरिकांनी इशारा दिलाय। नगरसेवकला काय आता आम्ही मस्त एकजुटीने सगळ्यांनी मतदान केले, आम्हाला आशा होती आमचा रस्ता होईल पण आमचा रस्ता काय झालेला नाहीये। त्याच्यामुळे आता त्यांनी रस्ता दुरुस्त करायची आमची लवकरात लवकर दखल घ्यावी। यावेळी निलेश लंके प्रतिष्ठानचे भागवत शिंदे, सोमनाथ मोहिते आणि हनुमान नगरमधील नागरिक रावसाहेब आहेर, अशोक आहेर, सोमनाथ डाकुरकर, करण करवंदे, ज्ञानेश्वर गाढे, चैतन्य गाढे, गिरजा निकम आदी नागरिक उपस्थित होते। एवढ्या मोठ्या पाण्यातून आम्हाला शाळेत जावं लागतं, एका दिवशी आम्हाला घरी सुद्धा राहावं लागतं। घरी राहिलं का सो लोक खूप बोलतात आम्हाला घरी का राहिली म्हणून, असं खूप बोलतात। म्हणून आम्ही काय करू, आम्हाला इथून पाण्याचं जातं, आम्हाला दुसरं कोणतंच रस्ता नाही की आम्ही शाळेतून जावं म्हणून, पण आम्हाला इथे एवढ्या मोठ्या पाण्यातून जावं लागतं, आम्ही काय करावं। शाळेचा गणवेश खराब होतो।